नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्ही वापरू शकता आणि फेसबुकवर याच नावाचा ग्रुप आहे तोही फॉलो करू शकता. तर देशामध्ये 1 लाखामागे 7.9 करोनाचे रुग्ण आहे. जागतिक स्तरावर हाच रेशो जर तुम्ही बघितला तर तो जवळपास 62.3% आहे. म्हणजे जगात 1 लाख रुग्णांमागे 62.3 रुग्ण आहेत, तर भारतामध्ये 7.9 आहेत. तर एकंदरच भारताच्या देशामध्ये ही जी संख्या आहे ही बऱ्यापैकी कमी आहे, एकंदर आपली जी लोकसंख्या आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार करता. आता 24 तासांमध्ये जवळपास 5,611 रुग्णांची भर परत पडलेली आहे आणि एकंदरच आता जवळपास दररोज 5,000च्या आसपास रुग्ण आपल्या इथं वाढत आहेत. आता 10वी आणि 12वीच्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यासाठी टाळेबंदी शिथिल केली जाणार आहे. 1 ते 15 जुलैच्या दरम्यान ह्या परीक्षा घेण्यासंबंधीचा टाईम टेबल आधीच डिक्लेअर झालं होतं. CBSE 10वी-12वीच्या परीक्षा, तर त्याच्याकरता हे थोडं शिथिल करण्यात येईल आणि काळजी घेऊन या परीक्षा होणार आहेत. दुसरी महत्त्वाची बाब जी आहे की विद्यापीठाच्या बाबतीमध्ये काय होतं आता बघूया. तिच्यावर बराच वादप्रतिवाद चालू आहे. UGCच्या गाईडलाईन्स नंतर आणि सगळ्या याच्यानंतर परत मंत्रालयाने म्हटलेलं आहे की एक्झाम नको, तर ते बघूयात आता पुढं जाऊन काय होतं. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये जवळपास 2250, महाराष्ट्राने पण 2000चा रेशो आपला कंटिन्यू ठेवलेला आहे. महाराष्ट्राची एकूण संख्या आता जवळपास 39,297. याच्यामधल्या ॲक्टिव्ह केसेस ज्या आहेत बघा, हे पण एक लक्षात ठेवा. आता जरी आपण बघत असलो की भारतामध्ये 1 लाखाच्या वर संख्या आहे, तर हे एवढे रुग्ण आता नाही आहेत. तिच्यातले काही रुग्ण बरे झालेले असतात, पण ॲक्च्युअल आकडा जो असतो की किती लोकांना संक्रमण झालं हे आपल्याला माहीत पडत असतं. मग जरी हा महाराष्ट्राचा आकडा तुमच्यासमोर 39,297 असला, तरी याच्यामध्ये रिकव्हरी जी आहे ती 10,318 लोकांची झालेली आहे. म्हणजे फक्त ॲक्टिव्ह केसेस जे आहेत ते 27,000 आहे महाराष्ट्रामध्ये, तेही लक्षात घ्यायचं. पण डेथ जे आहेत ते 1,390 आहेत. तर मुंबईमध्ये 1,372 केसेस आहेत आणि 60% केसेस ज्या आहेत त्या मुंबईतल्या आहेत. आणि हे तुम्ही बघू शकता, जवळपास 17 मेपासून रोज किमान 2,000 पेशंटच्या वर आपले इथं संसर्ग आहे महाराष्ट्रामध्ये. देशांतर्गत विमान सेवा जी आहे ती सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहे, असं ट्विटद्वारे त्यांनी सांगितलं आहे हवाई वाहतूक मंत्री. 25 मेपासून हरदीप सिंह पुरी जे आहेत. पण आंतरराष्ट्रीय सेवेबद्दल अनिश्चितता आहे. ऑब्व्हियसली ती राहणार आहे, आंतरराष्ट्रीय सेवा लगेच सुरू होत नसते. पण ह्या सर्व याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आता रेल्वेने पण सांगितलेलं आहे की रेल्वे 1 जूनपासून सुरू होणार वगैरे. पण एक गोष्ट आहे, ऑलरेडी रेल्वेने 30 जूनपर्यंतच्या बुकिंग ज्या होत्या त्या कॅन्सल केल्या होत्या. त्याच्यानंतर इथं तिकिटाचे पण इश्यू आहेत आणि हा सगळा बराच म्हणजे खूप प्रॉपर गुड गव्हर्नन्स आपण ज्याला म्हणतो, डिसिजन मेकिंग आणि त्या गोष्टी त्या नक्कीच इथं दिसून येत नाहीत आपल्याला. तर बघूयात आता. विमानतळांना पण सुसज्ज राहण्याबद्दल दिलेले आहेत निर्देश. त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा इश्यू जो होता की मजुरांसंबंधीचा जो इश्यू आहे की तिच्यात पण एकतर मजुरांसाठी खूप प्रॉपर गोष्टी झालेल्या नाहीत आणि दुसरं म्हणजे त्यांची जी वाहतूक आहे, मग श्रमिक रेल्वे ज्या आहेत, तर रेल्वेचं भाडं जे आहे त्या मजुराचं ते कुणी भरायचं याच्यावरून बराच वाद चाललेला आहे. आणि हे मी तुम्हाला पी एम केअर्स फंड जो होता त्याच्या आणि पंतप्रधान नॅशनल रिलीफ फंड याच्या तुलनेमध्ये सुद्धा ते एक्सप्लेन केलं होतं की रेल्वेने 121 कोटी तिकडं टाकलेले आहेत, परंतु रेल्वे आज मजुरांचं भाडं उचलू शकत नाही आहे. किंवा दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की केंद्र सरकार पण याच्यासाठी पुढं येत नव्हतं. हा बराचसा पेच होता आणि 57 दिवसानंतर आता मजुरांचा प्रवास खर्च केंद्र तयार झालेला आहे की ठीक आहे आम्ही करतो. आणि नक्कीच ह्या गोष्टी खूप काही पॉझिटिव्ह नाही आहेत ते कुठलीही एका व्यवस्थेसाठी. पण ठीक आहे, आता भरणार आहेत ते. अम्फन वादळ जे काही आहे तर त्याचा पश्चिम बंगाल ओडिसाला तडाखा बसलेला आहे आणि ते अपेक्षितच होतं. जवळपास पश्चिम बंगालमध्ये त्याने 190 किलोमीटर वेगाने प्रवेश केला होता. 2 बळी हिच्यामध्ये गेलेले आहेत आणि 40 पथकं दोन्ही राज्यांमध्ये तैनात आहेत आताच्या हिच्यामध्ये, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल जे काही असतं त्याची. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की हिच्यामध्ये 6,58,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे आणि हे नेहमीचं आहे, दरवर्षी हा सगळा प्रोग्राम असतो. आणि मागच्या वर्षीसुद्धा ओडिसाचं काम खूप चांगलं होतं, जीवितहानी नाही आणि खूप चांगल्या पद्धतीने ओडिसाने गोष्टी मॅनेज केल्या होत्या. ओके. तर आता सुरुवातीला तो जो वेग होता तो 160-70 किलोमीटर होता, नंतरच्या काळात मग तो 190 किलोमीटर झाला त्याचा जो वेग असतो.
ओके, आपण हे सायक्लोन वगैरे डिटेलमध्ये बघूयात की काय प्रकरण असतं काय नाही. हे तुम्ही बघू शकता की एकंदर परिस्थिती कशी आहे समुद्रातली. आणि ही झाडं उन्मळून पडलेली आहेत. जी मोठी झाडं असतात ती लिटरली बुंध्या सकट बाहेर येतात सायक्लोनमुळे. आणि ह्या सगळ्या याच्यात तुम्ही बघू शकता की हे आता कसं कसं जातं आहे. आता बघा, हा हे भुवनेश्वर आहे, मॅपमध्ये लक्षात ठेवा. हा ओडिसा आहे, हा कोलकाता आहे. त्याच्यानंतर हे वरती जे आहे आसाममध्ये पोचतं आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं की हे जे इथं आहे हे मेघालय आहे. ओके, त्याच्यामुळे आता सायक्लोन जे होतं तर त्याचा जो विंड स्पीड होता तो जवळपास 120 km/h ह्या कोलकाताच्या जवळ होता. त्याच्यानंतर 500 mm एवढा पाऊस जवळपास मेघालय आणि आसाम या दोन्ही राज्यांमध्ये येत्या 5 दिवसांमध्ये अपेक्षित आहे. त्याच्यानंतर 22 मेपर्यंत ते आसाममध्ये जाऊन त्याची इंटेन्सिटी जी आहे ती रिड्यूस होण्याचे चान्सेस आहेत. पण एकंदरच हिच्यामुळे अफेक्ट होणारी राज्य आहेत ओडिसा, कोलकाता, त्याच्यानंतर हे मेघालय आणि त्याच्यावरती आसाम आहे. ओके, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे आयुष्यमान भारत योजनेमध्ये जवळपास 1 कोटी लोकांना लाभ मिळालेला आहे. आणि 1 कोटीवी जी व्यक्ती आहे म्हणजे 1 कोटाव्या लाभार्थी तर ते आहेत मेघा थापा. तर मेघा थापा ह्या मेघालयमधल्या आहेत आणि त्यांच्या आयुष्यमान भारत योजनेतल्या 1 कोटीव्या लाभार्थी त्या ठरलेल्या आहेत. तर ते नाव MCQ साठी लक्षात ठेवा, मेघा थापा, आयुष्यमान भारत 1 कोटीवी लाभार्थी. आणि पंतप्रधानांनी त्यांच्याशी संवाद साधलेला आहे. तर त्यांचे जे पती आहेत ते सैनिक आहेत आणि सध्या आता कोविड-19मुळे ते त्यांना काही भेटू शकलेलं नाही. ही शस्त्रक्रिया झाली त्यांच्यावरची ती आयुष्यमान भारत योजनेमध्ये झालेली आहे. तर एकंदरच सप्टेंबर 2018मध्ये ही प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जी आहे ती जाहीर झाली होती. भारतातली ही योजना जगातली सर्वात मोठी आरोग्य योजना होती आणि आतापर्यंत 1 कोटी लोकांना याचा लाभ झालेला आहे. आता ही आकडेवारी आली कुठून? बऱ्याचदा काय होतं की हे काय सांगतायत बाबा, याचा बेस काय आहे? तो बेस तुम्हाला दाखवतो. तो बेस इकडे आहे बघा, हिंदूमध्ये. म्हणजे हे जे आहे की पेपरमधला डिफरन्स जो आहे तो मी बऱ्याचदा दाखवत असतो. आता हे लोकसत्तामध्ये त्यांनी एवढंच सांगितलेलं आहे की बाबा 1 कोटी लोकांना याचा फायदा झाला वगैरे वगैरे. स्टेटमेंट पंतप्रधानांचं आहे ते दिलं त्यांनी. पण ॲक्च्युली हे कशाच्या बेसिसवर आलं? तर हे बेसिसवर आलेलं आहे, त्याचा जो बेस आहे तो म्हणजे नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी जी आहे, ओके, ते इम्प्लिमेंट करतात त्याला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की याच्यामध्ये जे काही इन्शुरन्सवाले आहेत त्यांनी हे क्लिअर केलेलं आहे. तर त्यांचाही रेफरन्स आपण बघूयात. तर एकंदर जवळपास 1 कोटी लोकांनी ह्या आयुष्यमान भारतमध्ये लाभ घेतलेला आहे. आणि याला आयुष्यमान भारत किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असंही म्हटलं जातं. 2132 कोविड-19च्या ट्रीटमेंट याच्यात झालेला आहे. म्हणजे 1 कोटी वेगवेगळे आजार आहेत पण फक्त 2132 हा आकडा कशाचा आहे 1 कोटीमध्ये? कोविड-19चा आहे. आणि हा जो आकडा रिलीज केला गेला तो इन्शुरन्स ऑथॉरिटीद्वारे केला गेला. कारण याच्यामध्ये जे आहे तुम्हाला प्रति फॅमिली 5 लाख रुपयाचं दर वर्षाला कव्हर मिळतं. आणि जे काही बिल होणार आहे तर ते इन्शुरन्स थ्रू पे होणार आहे. त्याची इन्शुरन्स ऑथॉरिटीने हा डेटा दिलेला आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवा, सेकंडरी आणि टर्शरी केअरसाठीच हॉस्पिटलायझेशनला ही स्कीम लागू आहे. प्राथमिक याच्यासाठी ही स्कीम लागू होत नाही. बऱ्याचदा ऑप्शनमध्ये असतं, MCQला लक्षात ठेवायचं. ओके, आता हे जे आहे ते इंदुभूषण आहेत. इंदुभूषण कोण आहेत? तर ते प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याचे CEO आहेत. ओके, नॅशनल हेल्थ ऑथॉरिटीचे. तर ह्या काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवा इथं की नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी याची नोडल एजन्सी आहे इम्प्लिमेंट करणारी. प्रत्येक फॅमिलीला दर वर्षाला 5 लाखाचा विमा आहे. आणि हा सेकंडरी टर्शरी केअरसाठी आहे, तेवढं एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपल्याकडं बरीच चर्चा आहे सध्या की खूप काही स्थित्यंतर येणार आहे शिक्षण व्यवस्थेमध्ये वगैरे वगैरे, ऑनलाईन टीचिंग. तर बघा, म्हणजे माझं वैयक्तिक मत स्पष्ट आहे की एकंदर कोविड-19 नंतरची परिस्थिती खूप काही बदलेल असं नसणार आहे. काही ठिकाणी चेंजेस होतील, काही लोक प्रेफर करू शकतात, परंतु आपल्याकडं पायाभूत सुविधाच नाही आहेत. आता इथं झेडपीची परिस्थिती बघा तुम्ही, फक्त 20% स्टुडंटकडं इंटरनेट ॲक्सेस आहे. जवळपास 35 ते 37 विद्यार्थी जे आहेत त्यांच्याकडं म्हणजे स्मार्टफोन वगैरे त्यांच्यापर्यंत ॲक्सेस होऊ शकतो. परंतु ॲक्च्युअल प्रॉपर इंटरनेट जे आहे तर 20%ची कनेक्टिव्हिटी जी आहे तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
तर दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शेवटी क्लासरूम टीचिंग आणि जे काही ऑनलाईन टीचिंग आहे याच्यामध्ये बराच फरक पडतो. म्हणजे तुम्ही पण तुमची मतं याच्याबद्दल देऊ शकतात. आता हे सर्वे बरेच चालू आहेत की तुम्ही कुठली गोष्ट प्रेफर करणार, क्लासरूम टीचिंग की ऑनलाईन टीचिंग. शेवटी ऑनलाईन टीचिंग हे काय असतं की हा वन वे कम्युनिकेशन आहे आणि ते तितकं इफेक्टिव्ह नक्कीच नसतं. क्लासरूम टीचिंग आणि ऑनलाईन टीचिंगचे दोघांचे फायदे आणि तोटे बऱ्यापैकी आहेत. ओके, तर तुम्ही नेमकं कुठल्या गोष्टीला चूज कराल ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. दुसरी महत्त्वाची बाब याच्यामध्ये आहे की बऱ्याचशा ज्या एक्झाम्स आहेत त्या ऑनलाईन घेतल्या जातील वगैरे वगैरे. जसं UPSCच्या बाबतीत चर्चा होती, पण हे क्लिअर आहे की ह्या वर्षी तर नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे ते, पुढच्या वर्षी वगैरे आहे. परंतु बँकिंगच्या परीक्षा जर तुम्ही दिल्या असतील तर तिच्यात बऱ्याचदा असं होतं की तिथला जो PC आहे तो बंद पडतो, हँग होतो, मधूनच काहीतरी गडबड होते, परत ते लॉग इन करावं लागतं. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, प्रत्येक गोष्टीचे फायदे तोटे आहेत. त्याच्यानंतर राजस्थानमध्ये दुसरा मेजर प्रॉब्लेम जो आहे तो लोकस, टोळ जे असतात हा ना, हे आपण पॉलिटीमध्ये पण केलं होतं. छोटे छोटे किडे असतात आणि ते सरळ सरळ झुंडीनेच अटॅक करतात पिकांवर आणि राजस्थान बरंच परेशान आहे सध्या याच्यामुळे. ओके, हे ऑलरेडी आपण म्हणजे स्पॉटलाईट इयरबुकच्या याच्यामध्ये लास्ट इयरच्या याच्यात पण हा मेजर इश्यू होता आणि आपण ते तिथं कव्हर केलं होतं. तर जे टोळ असतात ते झुंडीने येतात आणि पिकं नष्ट करतात. आता बघा, इस्रायलची जे काही हे आहे, तर पॅलेस्टाईनचे जे पंतप्रधान आहेत अब्बास, तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ओस्लो पीस कॉन्फरन्स जी काय म्हणजे ओस्लो पीस टॉक जो होता तिच्यामधून आम्ही सगळे बाहेर पडतोय. म्हणजे आम्ही कोण, तर PLO आणि पॅलेस्टाईन स्टेट. आता ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहे. ओस्लो पीस प्रोसेस काय आहे, अमेरिका, इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये शांतता होत होती. म्हणजे शांतता प्रक्रिया आहे ती अमेरिकेने केलेलं आहे. पण तिच्यामध्ये पण अमेरिकेचं बऱ्यापैकी झुकतं माप इस्रायलला असल्यामुळे पॅलेस्टाईन आधीपासून तिच्यामध्ये खूप काही इंटरेस्टेड नाही आहे. आणि पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन म्हणजेच PLO यांना एक स्वतंत्र प्रॉपर पॅलेस्टाईनची मागणी यांची. ओके, आणि पॅलेस्टाईन स्टेट या दोघांनी हे केलेलं आहे की आम्ही ओस्लो पीस प्रोसेसमधून बाहेर पडतो आहे आणि आम्हाला त्याची काही आता गरज नसणार आहे. आणि याच्यामुळेच ह्या गोष्टी ज्या होतात आणि तो एकंदरच ॲटिट्यूड पण तुम्हाला महमूद अब्बास यांचा दिसेल की त्यांनी खूपच संतापात ते सगळं काम केलेलं आहे. तर बघूयात येत्या काळात काय होतं. ओके, त्याच्यानंतर हे दुसरं जे आहे की इस्रायल आणि इराण यांचं जे बॅटल आहे ते आता ऑनलाईन सुरू आहे, सायबर अटॅक वगैरे सुरू आहेत. खरं तर इस्रायल इराण का लढत आहेत, तर हा सगळा गोलन हाईटशी रिलेटेड इश्यू आहे आणि सिरियाला इराणचं बॅकिंग आहे आणि इस्रायल आणि सिरिया या दोघांमध्ये आहे सगळं भांडण आहे. गोलन हाईट जे काही आहे, तर आता हे तुम्ही बघू शकता की टीट फॉर टॅट मूव्ह इस्रायली फ्लॅग प्लेस्ड नियर माउंट बेंटल इन द इस्रायली अनेक्स गोलन हाईट. आता गोलन हाईट इस्रायलने त्याच्यावर कब्जा केलेला आहे हा ना, सिरिया पण त्याच्यावर सांगतो अधिकार. आणि ह्याच्यामध्ये माउंट बेंटल लक्षात ठेवा, MCQ करता, हे ठिकाण कुठं आहे तर ते गोलन हाईटमध्ये येतं. एकंदरच मिडल ईस्ट खूप चर्चेमध्ये आहे. तुम्हाला मॅपही दाखवतो मी, हे बघा, हा इथं इस्रायल आहे. मी बऱ्याचदा तुम्हाला हा एवढा मॅप बऱ्याचदा दाखवलेला आहे बघा. त्याच्यानंतर हा आहे सिरिया, मध्ये इराक आहे आणि हा इथं आहे इराण. तर इराण सिरियाला बॅक करतो. गोलन हाईट आणि गोलन हाईटवर एवढं काय ना, गोलन हाईटमध्ये रिसोर्सेस आणि त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत है ना. वाटलं तर मी एक सेपरेट लेक्चर याच्यावर करून देईल तुम्हाला. आणि हा इस्रायल आहे. तर या दोघांमध्ये आता काय सुरू झालेलं आहे की सायबर अटॅक सुरू झालेले आहेत. एकंदर हिच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की जे काही युद्धनीती आहे किंवा मग जे काही वॉर नावाची गोष्ट आहे ती आता सीमांच्या पलीकडून झालेली आहे आणि फक्त सीमेवर युद्ध लढलं जातं असं नक्कीच नाही आहे. त्याचं उदाहरण तुमच्यासमोर आहे. आता देशादेशामध्ये सायबर अटॅक्स. आता हे बघा, हे माउंट हेर्मन इथं आहे. त्याच्यानंतर हा सिरिया आहे. आता ही जी बॉर्डर आहे ती युनायटेड नेशनच्या कंट्रोलखाली आहे, वाद होऊ नये म्हणून. त्याच्यानंतर हे गोलन हाईट आहे आणि हे इस्रायल आहे. हा सी ऑफ गॅलिली आहे. गोलन हाईट खूप महत्त्वाचं आहे रिसोर्सेस करता. मग त्याच्यावरूनच ह्या सिरिया आणि हिच्यात आहे आणि यांना सिरियाला जी बॅकिंग आहे ती इराणची आहे. तर हे असलं सगळं प्रकरण आहे. तर हे लक्षात ठेवा. आता ही जॉर्डन वरतून येणारी नदी बघा आणि हा इथं जॉर्डन आहे खाली. ओके, त्याच्यानंतर पंतप्रधान वयवंदन योजना 3 वर्षासाठी मुदतवाढ दिलेली आहे. 31 मार्च 2023 गुंतवणूक करता येईल. आता 10 वर्षांसाठी स्थिर व्याजदर नसणार आहे. दरवर्षी व्याजदराची निश्चिती वर्षाच्या सुरुवातीला असणार आहे. 2020-21 वित्त वर्षासाठीचा व्याजदर 7.40% असेल याच्यात.
मूळ योजनेची जी काही मुदत होती ती 31 मार्च 2020 आहे. पंतप्रधान वयवंदन योजना काय आहे की याच्यामध्ये प्रवेशाची किमान मर्यादा जी आहे ती 60 वर्ष आहे. वयवंदन सिनियर सिटीजनसाठी आहे आणि त्यांना जी गुंतवणूक असते त्यांची तिच्यावर चांगला व्याजदर दिला जातो, बाकीच्यांपेक्षा जास्त दिला जातो. तर 10 वर्षांसाठी मुदत होती या सगळ्या स्कीमला आणि याच्यामध्ये मासिक, त्रैमासिक, 6 मासिक आणि वार्षिक व्याज घेण्याची सुविधा आणि त्याचबरोबर केंद्र सरकारची सुरक्षितता असल्यामुळे ही योजना बऱ्यापैकी लोकप्रिय आहे. तर प्रधानमंत्री किंवा पंतप्रधान वयवंदन योजना लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कुदनकुलम अणुऊर्जा प्रकल्प जो आहे तामिळनाडूमधला, तर तो आपण रशियाच्या मदतीने न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जे आहे ते 2000 मेगावॅटचे तिथं रिॲक्टर चालवतं आहे. जनरेटरमधून तिथं आवाज यायला सुरू झाला आणि तो ॲबनॉर्मल होता, त्याच्यामुळे आपण रशियातले 7 सदस्यीय टीम तिथं बोलवली होती, म्हणून एक कुदनकुलम अणुऊर्जा प्रकल्प न्यूजमध्ये आला, तर तो लक्षात ठेवा. छत्तीसगड जे आहे तर तिथं राजीव गांधी किसान न्याय योजना सुरू करण्यात आलेली आहे. 18 मे 2020 शेतकऱ्यांना प्रति एकर रोख मदत द्यायची आहे आणि शेतकऱ्यांचं सशक्तीकरण करण्यासंबंधीची ही आहे. जसं PM किसान आहे आपलं, तशीच ही योजना आहे. PM किसानमध्ये किती देतं केंद्र सरकार? 6,000 रुपये. इथं शेतकऱ्यांना 18 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे आणि जवळपास याच्यातले 80% जे आहे ते लघु आणि सीमांत शेतकरी आहे. तांदूळ आणि मक्यासाठी प्रति एकर 10,000 रुपयाची मदत आणि ऊसासाठी 13,000 रुपयाची मदत असणार आहे. तर छत्तीसगडची ही राजीव गांधी किसान न्याय योजना महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. मागच्या वर्षी जी काही कोल्हापूरमधली परिस्थिती होती, कृष्णा भीमेच्या इथं महापूर आला होता, ती अभ्यासण्यासाठी आपण वडनेरे समिती स्थापन केली होती आणि महाराष्ट्रातलं, दक्षिण महाराष्ट्रातलं जे जनजीवन विस्कळीत झालं होतं तसं भविष्यात कधी होऊ नये याच्यासाठी जलसंपदा विभागातले निवृत्त सचिव जे होते नंदकुमार वडनेरे यांच्या अध्यक्षतेखाली 23 ऑगस्ट 2019ला ही समिती बनली. एकूण 10 सदस्य होते. 3 महिन्यात समितीने अहवाल देणं अपेक्षित होतं, परंतु 2020च्या पावसाळ्याच्या आधी अहवालाला अंतिम रूप आता प्राप्त होतं आहे. आत्ता ना 3 महिन्याचा 1 वर्ष केलं यांनी. दुसरी महत्त्वाची गोष्ट की याच्यामधून जलतज्ञ प्रदीप पुरंदरे हे बाहेर पडलेले आहेत, कारण त्यांनी जो परीक्षापूरक तयार केलेला मसुदा होता तो अंतिम अहवालात घेतला गेलेला नाही आहे, म्हणून ते बाहेर पडलेत. त्याच्यानंतर वडनेरे यांच्या अध्यक्षतेखाली एक पूर अभ्यास समिती 2005-06 मध्ये पण स्थापन करण्यात आली होती. 2007 समितीने अहवाल दिला होता. 11 शिफारसी, हिच्यातल्या बहुसंख्य शिफारसी स्वीकारल्या सरकारने, पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. जर कदाचित हे झालं असतं तर कोल्हापूरमध्ये 2019 झालं नसतं, परंतु ह्या आपल्या सिस्टीमचा प्रॉब्लेमच आहे. कुठलं संकट आल्यानंतर आपण फार खडबडून जागे होतो, येऊ करू तेऊ करू करतो, करत काहीच नाही. कोविड-19 नंतर ही किती ॲटिट्यूडमध्ये फरक पडणार आहे सरकारच्या ते कठीण आहे, है ना. त्याच्यानंतर आता नेपाळच्या पंतप्रधानांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे की भारतातून होणारा कोरोनाचा प्रसार चीन आणि इटलीपेक्षा अधिक जीव घेणा आहे, है ना. आता हे बोलणार कारण सगळा सीमावाद सुरू आहे आणि त्या हिच्यामध्ये आता यांनी स्टेटमेंट केलं आहे नेपाळमधले जे कोविड-19चे पेशंट्स आहेत तर यांचं म्हणणं आहे ते भारतातूनच आलं आहे सगळं, है ना. मग आता चहा साखर देतोच आपण, तर थोडा करोना पण देऊ ना. रॉबर्ट मे केऑस थिअरी जी असते त्याचे तज्ज्ञ आहेत, गणिती परिसंस्था शास्त्रज्ञ आहेत. केऑस थिअरी काय असते? जीवशास्त्र, हवामानशास्त्र, कुठल्याही विज्ञान शाखेला ही लागू करता येते. कोविड-19ची साथ कशी कुठं पसरते, ती वाढेल कमी होईल याचं भाकीत करणं कठीण आहे आणि त्याच्यासाठी केऑस थिअरी वापरली जाऊ शकते. ओके. त्याच्यानंतर कालचे प्रश्न बघा. सो मेट्टूर धरण जे आहे ते कावेरी, माउंट हेरिएट राष्ट्रीय उद्यान, दक्षिण अंदमान. जल जीवन मिशन जे आहे ते शहरी नाही, ग्रामीण, सर्व ग्रामीण कुटुंबांना. हर घर नल से जल, सो फक्त ब. रॅट होल मायनिंग जे आहे ते मेघालय. त्याच्यानंतर ह्या तीनही जोड्याबरोबर आहे, मध्य प्रदेश अमरकंटक, छत्तीसगड मैकल, राजस्थान खेतरी. त्याच्यानंतर क्लेसेट कोणत्या देशाच्या संसदेला म्हणतात? भूटान, नेपाळ, म्यानमार, इस्रायल. अर्थव्यवस्था ज्या वेगाने कोसळली त्या वेगाने धावणार असेल, सावरणार असेल तर खालीलपैकी कोणत्या अक्षराद्वारे तिला दाखवलं जातं? LUVZ. पुढचा प्रश्न घ्या. स्वच्छ भारत अभियान घनकचरामुक्त तारांकित शहरांबद्दल योग्य विधान ओळखा. महाराष्ट्रातील 76 शहरांना घनकचरामुक्त तारांकित शहरांचा बहुमान मिळाला आहे. घनकचरामुक्त शहरांमध्ये महाराष्ट्राने सलग 5व्या वर्षी अव्वल स्थान पटकावलेलं आहे. फक्त ब यापैकी नाही. दरवर्षी अमेरिकेद्वारे जागतिक आरोग्य संघटनेला किती रुपयांची मदत केली जाते? 100 कोटी, 50 कोटी, 200 कोटी, 150 कोटी. कालापानी हे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश, सिक्कीम, उत्तराखंड, बिहार.
तर याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात स्पॉटलाईटला, तो तुम्ही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर